मंडळात काम करत असताना अनेक किस्से किंवा अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत की जे आपण सांगत बसलो तर बराच वेळ जाईल, परंतु महाराष्ट्राची हानी निश्चितपणे दादांच्या जाण्यामुळे त्या ठिकाणी झालेली आहे। न भरून निघणारी पोकळी या ठिकाणी आहे, कारण की पुरोगामी नेतृत्व असेल किंवा आमच्यासारख्या तरुणांना एक आदर्शवत असं नेतृत्व, ज्या नेतृत्वानं सगळ्या समाजांचं नेतृत्व करण्याचं काम दादांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलं। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे तयार झालेलं कर्तृत्वान असे नेते अजितदादा या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो तर काही ना काही योगदान त्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आणि म्हणून हे योगदान चिरंतर अशीच त्यांची आठवण कायमपणे ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून करावा एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना आदरणीय सुनेत्राताई, जय आणि पार्थ यांना या ठिकाणी या संकटातून या दुःखातून सावरण्याचं ईश्वर त्यांना बळ देव ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो।